आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे आणि त्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर नेहमीच चर्चा शक्य आहे। कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवन इथं शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली। बैठकीत मंत्र्यांनी पुनरुच्चार केला की देशातील शेतकऱ्यांना कृषी सुधार कायद्यात मोठा फायदा होईल। हे संभाषण सौहार्दपूर्ण वातावरणात झालं आणि यावेळी कृषी कायद्याशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली। राज्यात काल 4,930 नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले। त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 18,28,826 इतकी झाली। राज्यात आतापर्यंत 16,91,412 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 92.49% इतका झाला आहे। नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर विभागात 64.38% मतदान झाल्याची नोंद झाली आहे। देशाच्या ऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे आत्मनिर्भरतेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार असल्याचं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे। ते काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातल्या 5 सीएनजी केंद्रांचं उद्घाटन करताना बोलत होते। नाशिकमध्ये पाथर्डी तसंच पुणे इथल्या सीएनजी केंद्राच्या कामाचा यात समावेश आहे। राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्तानं नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आज सकाळी सायकलनं कार्यालयात दाखल झाले। यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलज शर्मा, संजय निपाणे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नागपुरात वायू प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम नागपूर मनपातर्फे राबवण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रक्रिया 5 डिसेंबरपासून राबवली जाणार असून ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं 2 टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज सुरू असलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 41 षटकात 5 गडी बाद 199 धावा झाल्या होत्या। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।